इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 मधील प्रकरण 5वे संभाव्यताचा सराव संच 5.4 पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 5.1, 2, 3 पाहिलेले आहेत. तर ते व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच. चला मग या व्हिडिओमध्ये आपल्याला घटनेची संभाव्यता काय असते आणि कशी काढायची असते ते समजून घ्यायचं आहे. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या मित्रांनो, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. पाहूया मग घटनेची संभाव्यता. संभाव्यता ज्याला आपण दैनंदिन भाषेमध्ये शक्यता, संभव किंवा जवळजवळ या शब्दांनी हे करत असतो. त्याला इंग्रजीमध्ये प्रोबॅबिलिटी म्हणतात. आता त्यासाठी असणारं अक्षर पी आहे, कारण या प्रोबॅबिलिटी शब्दाची सुरुवात पी पासून झालेली आहे, म्हणून संभाव्यतासाठी पी हे अक्षर वापरलं जातं. आता संभाव्यता कोणाला म्हणायचं, तर याआधी आपण जे सर्व घटक अभ्यासले त्याच्यामध्ये फासा टाकणे, नाणी फेकणे किंवा मग पत्ता काढणे, एखाद्या नावाची चिठ्ठी काढणे या घटना बघितल्या होत्या. त्यांचा नमुना अवकाश बघितला होता. मग यामध्ये संभाव्यता काय, तर घटना ज्या असतात त्यामध्ये जी अपेक्षित घटना आहे, अपेक्षित घटनांची शक्यता ज्या संख्येमुळे दर्शवली जाते. अपेक्षित घटना कोणत्या म्हणायच्या, मग अपेक्षित घटना यांची संख्या जी असते दर्शवणारी, अपेक्षित घटनांची संख्या. आता अपेक्षित घटनांची शक्यता कोणत्या याच्यामध्ये, उदाहरणार्थ बघा, एक बॉक्स आहे. या बॉक्समध्ये आपण 5 पेन टाकलेले आहेत. याच्यामध्ये 3 पेन हे लाल आहेत, 2 पेन हे काळे आहेत. तर हात टाकून बॉक्समधून एक पेन काढायचा असेल तर या आधीचे म्हणजे 3 पेन जे लाल आहेत ते निघण्याची शक्यता जास्त असेल आणि 2 पेन काळे आहेत त्यांची शक्यता थोडी कमी असेल. यालाच आपण गणिती भाषेत संभाव्यता म्हणू शकतो. त्यासाठी सूत्र आहे P कंसात A बरोबर N कंसात A छेद N कंसात S. म्हणजेच काय की A या घटनेची संभाव्यता ही A या घटकांची संख्या भागिले नमुना अवकाश या सूत्राद्वारे आपण काढू शकतो. तर चला मग फार वेळ न दवडता आपण सराव संच 5.4 चा पहिला प्रश्न पाहूया. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, 2 नाणी फेकली असता खालील घटनांची संभाव्यता काढा. 2 नाणी आहेत, ती फेकल्यानंतर या 2 घटनांची संभाव्यता किती आहे ते काढायचंय. पहिली घटना आहे की कमीत कमी एक छाप मिळणे. तर बघा, मग यासाठी आपण सर्वप्रथम नमुना अवकाश काढून घेऊया. त्यासाठी आपण S अक्षर वापरतो, हे सर्वांना ज्ञात आहेच. चला मग नमुना अवकाश काढण्यासाठी S बरोबर कंसात 2 नाणी फेकलेली आहेत, 2 कॉइन्स. कॉइन फेकल्यानंतर एक तर छाप मिळतो, एक तर काटा मिळतो. मग 2 नाणी एकसाथ फेकल्यानंतर दोघांचा एक तर हेड पडू शकतो, पहिल्याचा हेड दुसऱ्याचा टेल्स पडू शकतो, किंवा दुसऱ्याचा टेल्स पहिल्याचा हेड्स पडू शकतो, किंवा दोघांचे टेल्स पडू शकतात. याच एवढे 4 शक्यता आहेत. म्हणून नमुना अवकाश यांची संख्या म्हणजे नंबर ऑफ S बरोबर आहे 4. आता पहिली घटना आहे कमीत कमी एक छाप मिळणे. घटना A कमीत कमी एक छाप मिळणे आहे. मग त्यासाठी आपण घटना A या ठिकाणी काढूया. तर A बरोबर कमीत कमी एक छाप कुठं आहे, इथं आहे. कमीत कमी एक, 2 असतील तर चांगलं आहे, पण कमीत कमी एक तर आहेच. इथं आहे आणि इथं आहे, म्हणून H दोघं छाप. इथं पहिल्या कॉइन मध्ये छाप, इथं दुसऱ्या कॉइन मध्ये छाप. या 3 घटना अशा आहेत की इथं 2 नाण्यांचे छाप पडले होते, इथं पहिल्या नाण्याला होता, इथं दुसऱ्या नाण्याला छाप पडला होता, इथं दोघांचे काटा पडले होते, म्हणून ही घटना या ठिकाणी विचारात घेतली जाणार नाही. कमीत कमी एक छाप मिळणे ही घटना A आहे. आणि A या घटनेची शक्यता किंवा संख्या किती आहे, नंबर ऑफ A बरोबर 1, 2, 3. आता या घटनेची आपण संभाव्यता काढू.
आणि याची संभाव्यता काढण्याचं सूत्र आपल्याला माहितीच आहे. P कंसात A बरोबर N कंसात A छेद N कंसात S. ओके. आता NA किती आहे? नंबर ऑफ A आहे 3 आणि नंबर ऑफ S आहे 4. बस झालं. अशा पद्धतीने आपण याची संभाव्यता काढलेली आहे. घटना A ची संभाव्यता आहे 3/4. दुसरी घटना, याच्यातली दुसरी घटना आहे कमी एकही छाप न मिळणे. एकही छाप न मिळणे. बघा मग नमुना अवकाशमध्ये आपण पाहू शकतो की फक्त हीच एक अशी घटना आहे की तिथं आपल्याला एकही छाप मिळत नाहीये. म्हणून घटना B बरोबर TT. इथं एकही छाप मिळालेली आपल्याला नाही आणि नंबर ऑफ B किती आहे? मग फक्त एकच आहे. आता B ची संभाव्यता काढण्यासाठी आपण या ठिकाणी सूत्र लिहू की P कंसात B बरोबर नंबर ऑफ B छेद नंबर ऑफ S बरोबर किती आहे? मग 1. नंबर ऑफ B आहे 1 छेद नंबर ऑफ S आहे 4. 1/4 एवढीच फक्त एकही छाप न मिळण्याची संभाव्यता आहे. म्हणजे 4 वेळा जेव्हा आपण ते 2 नाणे फेकू त्यापैकी एकच वेळा एकही छाप मिळणार नाही अशी शक्यता या ठिकाणी आहे. आणि याची संभाव्यता काय आहे? एकही कमीत कमी एक छाप मिळण्याची. 4 वेळा पैकी 3 वेळा या ठिकाणी आपल्याला एक छाप कमीत कमी मिळू शकतो. तर असा हा पहिला प्रश्न होता मित्रांनो. चला आता पाहूया प्रश्न दुसरा. तर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे की 2 फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा. 2 फासे म्हणजे ज्यावेळेस आपण सापशिडी किंवा लुडो गेम खेळतो त्यावेळेस आपण जो डाईस फेकतो किंवा फासा फेकतो तो फेकल्यानंतर आपल्याला 1, 2, 3, 4, 5 किंवा 6 असे त्या ठिकाणी अंक मिळतात आणि आपण तेवढी घरं आपल्या गोटी किंवा जे हे असतात ते आपण पुढे सरकवत असतो. तर बघा मग या ठिकाणी 2 फासे एकसाथ टाकलेले आहेत. तर त्यांचा आपण नमुना अवकाश या ठिकाणी काढून घेऊया. नमुना अवकाश काढण्यासाठी आपण S अक्षराचा वापर करतो. तर तो आपण या ठिकाणी काढून घेऊया. S बरोबर मग समजा पहिल्या फाशावर 1 मिळेल, दुसऱ्यावर पण 1 मिळेल. ओके. लगेच अशाच प्रकारे आपण कंस करत करत सर्व फाशांचे अंक बघत जाऊ. 1 आणि 2 मिळू शकतो. 1 आणि 3, 1 आणि 4, 1, 5, 1 आणि 6. 6च्या पुढे फासा नसतो. 6च घरं असतात. मग या ठिकाणी 2, 1, 2, 2, 2, 3, 2, 4, 2, 5, 2, 6, 3, 1, 3, 2, 3, 3, 3, 4, 3, 5, 3, 6, 4, 1, 4, 2, 4, 3, 4, 4, 4, 5, 4, 6, 5, 1, 5, 2, 5, 3, 5, 4, 5, 5, 5, 6, 6, 1, 6, 2, 6, 3, 6, 4, 6, 5 आणि 6, 6 या पद्धतीने दोघं फाशांवर अंक पडू शकतात. बघा 2-2 अंक जवळ येतात त्यावेळेस 2 अंकांसाठी एक कंस आपण करायचा आहे आणि 2 कंसांच्या मध्ये एक स्वल्पविराम जरूर असला पाहिजे. त्याचबरोबर कंसाच्या आत असलेल्या दोघं अंकांच्या मध्ये स्वल्पविराम असला पाहिजे. म्हणजे जेणेकरून दोघं अंक वेगळे आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी दर्शवता आलं पाहिजे. तर एवढे आपल्याला नमुना अवकाश मिळालेले आहेत. म्हणून नंबर ऑफ S बरोबर हे सर्व 36 गट आहेत. म्हणून नंबर ऑफ S बरोबर 36. आता पहिली घटना समजा 1 नंबर टाकूया आपण. समजा घटना A साठी काय आहे की पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे.
चला मग ए ची आपण या ठिकाणी गिनती करूया. कमीत कमी 10 कुठं आहेत बघा, ते आपल्याला 10 म्हणजे याच्या पुढे सापडतील. 5 5 ओके. कमीत कमी 10. याच्या अगोदर बघा या ठिकाणी 5 आणि 4 9 आहेत, 5 आणि 3 8 आहेत. इथं मात्र 5 आणि 5 10 आहेत. म्हणून आपण या ठिकाणी सुरुवात करूया. त्याचबरोबर आपल्याला बघा इथं सुद्धा 10 मिळतो आहे. याच्या अगोदर मग कुठंच नाही. 3 आणि 3 सोबत 7 येऊ शकत नाही, म्हणून कारण 7 हा 6च्या पुढे आहे आणि कमीत कमी 6च मिळतात. म्हणून या ठिकाणी हा आपण पहिला गट लिहूया 4 6. दुसरा गट आपण लिहू 5 5. त्याच्यानंतर 5 6 यांची पण 11 बेरीज येते आहे. त्याच्यानंतर 6च्या गटामध्ये 6 4 6 5 आणि 6 6. बघा सर्वांची बेरीज बघू आपण. 10 5 आणि 5 10, 5 आणि 6 11, 6 आणि 4 10, 6 आणि 5 11, 6 आणि 6 12. अशा पद्धतीने आपल्याला नंबर ऑफ ए मिळतो आहे या ठिकाणी 1 2 3 4 5 6. 6 मिळतो आहे. तर अशा पद्धतीने आपण याची संभाव्यता काढूया. पी कंसात ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस. किती मिळाले आपल्याला? ए घटनेचे घटक आहेत 6 आणि नंबर ऑफ नमुना अवकाश आपल्याकडे आहे 36. 6 1 6 6 6 36. 1 छेद 6. पहिल्या घटनेची संभाव्यता आपल्याला मिळते आहे 1 छेद 6. 6 पैकी 1. दुसरी घटना काय आहे की पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे. समजा घटना बी पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे असं या ठिकाणी आपण लिहायचं आहे. जागा कमी असल्यामुळे मी लिहित नाही, तुम्ही लिहून घ्यायचं या पद्धतीने. तर बी बरोबर आहे का अंकांची बेरीज 33 येऊ शकत नाही, कारण सर्वात मोठे अंक दोघं 6 6 असतील. दोघं भाषांचे 6 आणि 6 आणि त्यांची बेरीज 6 आणि 6 फक्त 12 येऊ शकते. 12च्या पुढे बेरीज जाऊ शकत नाही आणि 33 येऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी काहीच येणार नाही आणि म्हणून नंबर ऑफ बी या ठिकाणी येणार आहे 0. आणि बी या घटनेची संभाव्यता काय निघणार आहे मग? पी कंसात बी बरोबर एन कंसात बी छेद एन कंसात एस. नंबर ऑफ बी आहे 0 आणि नंबर ऑफ एस आहे 36. 0 भागिले 36 बरोबर 0. आता सी घटना आहे पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशापेक्षा मोठा असणे. पहिला फासा हा आहे, दुसरा फासा हा आहे. अशा पद्धतीने आपण सर्व फाशांचे अंक लिहिलेले आहेत. तर तिसरी घटना आपण इथं लिहूया की समजा घटना सी साठी पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशापेक्षा मोठा असणे असा आहे. तर सी बरोबर कुठं दिसतोय आपल्याला? या ठिकाणी तर दिसणार नाही, कारण पहिल्या फासावरचा अंक हा मोठा पाहिजे. म्हणून 1 असू शकत नाही, 2 असू शकतो. 2 हा एकापेक्षा मोठा आहे, म्हणून या ठिकाणी आपण लिहू 2 1. त्याच्यानंतर 2 2 हे सर्व मोठे आहेत. इथं बघा 3 1 3 2, 3 1 आणि 3 2. इथं 2 पेक्षा 3 मोठा, 1 पेक्षा 3 मोठा. त्याच्यानंतर 4 चे बघू आपण. 4 1 4 2 4 3, 4 1 4 2 आणि 4 3. इथं 5 1 5 2 5 3 5 4, 5 1 5 2 5 3 आणि 5 4. 6 6 सोडून सगळे येतील, म्हणून ते आपण सर्व लिहू. 6 1 6 2 6 3 6 4 6 5. अशा पद्धतीने किती येतात बघा मग? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. नंबर ऑफ सी बरोबर 15. या घटनेची संभाव्यता तुम्ही काढून मला उत्तर कमेंटमध्ये करा. ठीक आहे मित्रांनो, तर या ठिकाणी आपण सराव संच 5.4 चे पहिले 2 प्रश्न अभ्यासले आहेत. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले 3 प्रश्न बघूयात. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि मित्रांना शेअर जरूर करा. नमस्कार.